एवढं सगळ्यांचं करून धरून नवरा माझ्यावर त्यांना कामाचा ताण पडला का माझ्यावर ताव काढतो या. माणसाला नुसतं पिडायचं ठरवलंय, स्वयंपाक करायचा, जनावरांचं करायचं, ह्यांच्या हाताखाली सगळं द्यायचं, आणि तरी बायको चुकीची. ह्यांना जरा कामाचं नेट पडलं का माझ्या येऊन ताव काढायचा का माझ्या एकटीसाठी चाललंय सगळं. मी बांधतच नाही ती भाऊजा म्हणती तशीच होऊ द्या की मला कुठं माड्यावर बांधून न्यायचंय माझ्या. जवा तवा माझ्यावरच येतोय फिरून शाणा. एवढं सगळ्यांसाठी करून झटून जवळ उठल्यापासून हाताला हात नाही, तरी बी येऊन माझ्यावर ताव काढायचा का. ह्यांना कामाचं नेट पडलं म्हणून मी कडूचा राग वडीव काढायचा ह्यांना सवयच आहे पहिल्यापासून. किती सर करायचं बायकोनं, सगळ्याला समोर बायकोनं जायचं या. प्रत्येक वेळेस ह्यांचंच बराबर आणि आमचं चुकीचं बी. धारा काढायच्या, जनावर सगळं बघू लागायचं, वैर काढी पिंडीपासून सगळं बघायचं. काय ह्यांनी एक काम केलेली साहित्य टाकलेलं ह्यांचं दिसतं या. आमचं काम सकाळपासून राब 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 तिथे कुठं जातं या. किती बी काम केलं नाही केलं तरी बी यांना त्याचं काय चीजच नाही. बायको माझी शून्यच आहे या. आजपर्यंत मी म्हणून यांना करू लागती या. माझ्या जागी दुसरी कोण असती तर टिकली सुद्धा नसती. इकडून तिकडून यायचं बायको ताव काढायचा, इकडून तिकडून यायचं बायको ताव काढायचा का. बायको करते बायकोच ताव काढणार ना. पुढे अजून राग शांत करायचा आपलं माणूस आहे म्हणून ओरडतो या. लोकाला का ओरडत नाही का. आपलं तुमचा भाव आहे, तुमचा काळजा तुकडा, त्यांच्यावर राग काढता येत नाही. काय सर करायचं मी. उगाच सण करते माणसं आहे ती घरात, उगा मिस्त्री यायती म्हणून उगा जास्तच लावलंय नवऱ्यानं. सकाळचं 12 वाजता स्वयंपाक करते, संध्याकाळचं 10 वाजता करते, आणि वरण अजून ह्याची टुमणी ऐकून घेते, आणि जावचं वर्ण दुसराच ढिगाणा. म्हणजे सारखं रोज उठून ह्याच कारस्थान ऐकत बसायचंय. रोज उठून ह्याचाच टकुरला माझ्या ताप आहे. माझं काम केलं तर सुखानं संध्याकाळी झोपायला खायला तरी असावं की. ह्यांचं खाल्लं भागलं ह्यांचं का दुसऱ्या ताव काढायचं ह्यांनी का दुसरं काय नसतंय आ. ह्याच्या बरं करू लागायचं. स्वयंपाक पाण्याचं माझं काम दिसत नाही ह्यासनी. जेवढं झाली ताट मागं सारली का गेली की आता पुन्हा हिडा चारीनं पाय बकळ तुमचं करा. बायकोला इथं बोलून ताटावर बायको बसायला लागली का बोलायचं. खाऊन आहे तर तिकडे फिट होती. ह्याच्या मनानं पाहिजे ती ह्यांना करून द्यायचं. जैनाचं काटूक एका दिवशी दिलंय का फोडून. जरा उशीर झाला का लवकर उरका येत नाही, हात हलवा येत नाही. म्हणजे मला 4 हात आहेत का 10 हात आहेत मला. जरा लागावी करू मदत. मग माझा कुसत सारखा अपमान करायचा. उगाच गप बसती का नाही मी त्याचा फायदा घेतोय नवरा बे. त्यांच्या भाईला भाई देऊन जे मी राबते का नाही ते माझं चुकतं या. भाऊचं सारखा त्यांच्या दिगारा घातला का नाही मग यांना कळल. एक दिवस काय मी नुसतं स्वयंपाक केला तर मध्ये 4 दिवस नुसता कालवा केला. घरात स्वयंपाक केलाय करू बाजारात जाऊ भजी काय भावाला जाते स्वतः काय खात्यात आहे. अरे दुसऱ्याच्या मनाचा विचार करा की तुम्ही. का दुसऱ्याला काय म्हणणं आहे. कसं पाहिजे तसं माणसात टाकून दिल्यासारखं बोलायचं. काय काम करू माझी किंमत राहिली मग. सगळी बघते बरं का सकाळपासून माझ्या हाताला हात नसतो या. एवढं करून धरून सुद्धा आमचा पान उतारा करायचा. ती भाऊज काय करत नाही. तिचा मार खाते ती, तिचं बोलणं सर करते ती, आणि मी करू धरून मी अजून वर्ण बोलणं खायचं काय तर किरकोळ कारणावरनं. कारण मोठं असलं तर एक ठीक आहे की. होय बाबा 4 दिवस बसली झोपली मी हातरून टाकून यांना काय करू घातलं नाही ब्या. हात चालूच आहे माझा. 8 वाजता दूध काढू लागायचं तिकडं. त्यांचं टायमिंग अजून होतंय ना. 7:30 वाजता दाराला बसायचं. आधी जरा करायचं भाव मातून नाही टायमिंगला काढायचं. का बसर पुन्हा दूध देत नाही ती. कुठल्या ह्यानं चालायचं आम्ही. एवढं करून जर बोलल्या माणसाच्या मनाला लागतेच की. खरंच मी म्हणून या घरात टिकले नाही तर ह्याचं बोलणं सारखं खाऊन करू कोण नाही राहणार दुसरी बाई. जावचा मार खाऊन ह्यानी म्हणतील तसं वागायचं. तरी मी माझ्यावरच येतं या का. तू चुकती या. भाऊ करूच लागतोय की सकाळपासून जनावराचं. झालं की जनावराचं करू लागितलं का मोकळं झालं किती बी. पुन्हा स्वयंपाकाचं मला बघायचं नाही का.
किती बी ह्यांच्यासाठी करा, किती बी नाही, कुणाला किंमत नाही कुणाची. लय करून बघितलं यांच्यासाठी. 5-6 महिने आज आता 5-6 महिने झालं ह्याचं सर करते. किती बी काम केलं दिवसभर, संध्याकाळी जेवताना झोपताना ह्यांची किरकिर हायच. मी सारखी ह्यांची किरकिर किरकिरच वे. मला माणसाला घास सुद्धा सुकानं खाऊ देत नाही ती. किंमत नाही माणसाला. ह्यांना माणसाची किंमत नाही. किती बी काम करू दे, काय बी करू दे. का तू व्हिडिओ का टाकला नाहीस? नाही मी स्वयंपाक करायचा का व्हिडिओ टाकत बसायचा आता? हा स्वयंपाक करायचा नाही मी. झालं खाल्लं का गेली की ते आता हिडायला? का पाय मोकळं करायचं तर जेवण लय झालंय त्यांना. आता फारिस्टापर्यंत जाते येडं घालायला, मोकळं चालायला. हाय की आता भांडी बिंडी घासायला मी. अहो मी काय म्हणत नाही त्याची भांडी घासा, पण माणसानं काम करतंय ना, ते कामाची जरा किंमत असावी की. काय काम आहे तुला? सकाळपासून घरातलं स्वयंपाक पाणीच करते की. ह्यांच्या हाताखाली पाणी पाहिजे तवा द्यायचं. मिस्त्रीला पाणी मागितलं त्यांना तांबे भरून द्यायचं. 17 तांबे पुढे पांढरं होते तर ती घासायचं. इळातनं 4 टप भांडी घासती या. कामवाली बाईस ना एवढं काम करत नसेल की भांडी कुंडी घासणार. एवढं मला करायचं या, तरी मी माझी किंमत नाही कुणाला. खाल्लं का नाही, जेवली का नाही, याची तरी चारपूस लांबच राहिली. ह्याला टायमाला खायला पाहिजे, ह्याला टायमाला सगळं पाहिजे. दुसरी माणसं जाय ना ती का बोंबलत, त्याचा जीव आहे. ह्याच्यासाठी सगळं आपण करायचं, पण आपल्यासाठी करायचं म्हटलं का नाही ह्याचा हात दजवत नाही. तर हात राहू दे दजवायचं, तोंड बोलायला नीट गाडी येत नाही. माणसाला राग येणारच का नाही? एवढं सकाळपासून माणूस करताय, झेजा इचरायला टाइम नाही मला, आणि तरी ही अजून घालू पालू बोलते ती. यांनी बोलायला लागलं का भाऊजी मागणं शब्द उचलाय आहेतच की. मी काढतच होतो की धारा, मी पाणी पाजलीच की. लोकांच्या बायावारी रटाफटा करूनच ते घरात बसणाऱ्या मिळल्या असती का नाही मग यांना कळलं असतं. 2-2 दिवस केसाला मी त्याला लावत नाही का, इचरत नाही, हाय अशी डाबून ठेवती मुचडा बांधून. नटाफटेवाली बायको मिळली असती का मग हाय हे एकूण टाकलं असतं. नटाफटेवारी ह्याच्या बायको चांगली मिळले का नाही म्हणून याचा आरसाटा हेरते ती. हाय की भाऊ जाय की घरात, नाही ती नटाफटा करत नाही मान्य मला. पण कसा फिदा घातला, जर वेळेस कामं काढली का ती फिदा घालते. यांना ती पटतंय अजून दाडगाव्यानं पिठा बिठा नेऊ खाती ती पटणार त्यांना. बायको कोणी एका कामाला जरा लेट झाला का त्यांना चालणार नाही. बायकोचा जीव आहे, तिला 10 पायतं, तिला कामावर काय नको आहे. आज जरा कामाला लावली म्हणजे हिला कळलं नाही मला तेवढंच राहिलं तर टेम्पोतच कामाला, त्याच्यावरचं काम रातच्या 10 वाजता करते की. त्याचं नाही कामाची कुणाला काय किंमत. ह्याला टायमाला काय मिळालं का मग ह्याली मला कामाला लावाय बसली ती. लोकाच्यात काम केलेल्याच्या वरच राबती इथं घरी गड्यांच्या बराबरीनं. काय ही करतेल ती करती या. माल कालवू लागती, टाकत हाताखाली देती. कमी जास्तीला टाकीत नशीत पाट्या भरून देतो मी, टाकू लागतो त्यांना माल देते टाकून. का तर आपल्याला काम उरकायचंय. आली आताची पुण्यतिथी जवळ, आपल्याला उरकायचंय, आपल्याला गरज आहे. मिस्त्रीच्या जीवावर सगळं टाकून कसं चालेल म्हणून मी करू लागते ना. मी ईडी आहे ना, मी ईडी आहे, मी काम चुकार आहे. मला काम होत नाही, भाऊच करते ती ना सगळं. माझ्या कामाची किंमत काढीची सुद्धा नाही ह्यांना. किती बी करा नाही. आता रासर जर झोपली नाही, मी काम केलं तर मला केलं म्हणणार नाही ती.